यवतमाळमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. यवतमाळमध्ये आज दुपारी एका 30 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळच्या चांदणी चौकातील जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग इमारतीसमोर ही घटना घडली. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर चाकूने भोसकून युवकाची हत्या झाल्याने यवतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मनीष शेंद्रे असं मृतकाचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वी कळंब चौक परिसरामध्ये मुलीच्या कारणावरून वाद होऊन यामध्ये एका युवकाची हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणाचा संशयावरून मनीष शेंद्रे याची हत्या झाली असल्याचा संशय हा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. युवकाच्या हत्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी 3 पोलीस पथक रवाना केले आहे.